पैठण तालुक्यातील पाचोड येथील शिफा हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने खातगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। मात्र यानंतर संबंधित डॉक्टरांनी मृत महिलेच्या नातेवाईकांना हाताशी धरून संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रकार केला होता। हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्यात यावी अशी मागणी RPI गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा भाऊळ यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामार्फत केले आहे। पैठण तालुक्यातील पाचोड येथे सुरू असलेल्या शिफा हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर आवश्यक अर्हताधारक नसून त्यांच्याकडे विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही तेथे प्रसूती केली जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे। या रुग्णालयात प्रसूतीसाठी आवश्यक असलेले साधन सामुग्री, तज्ञ डॉक्टर आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध नसतानाही रुग्णांना दाखल करून त्यांच्याकडून लूट करून उपचार केले जातात। एवढेच नव्हे तर या रुग्णालयात अनावश्यक गर्भपात करून अवैधरित्या गर्भाची हत्या केली जाते। नुकतेच संबंधित रुग्णालयाच्या दाम्पत्य डॉक्टरांनी एका महिलेची प्रसूती करताना अवैध मार्गाचा अवलंब केलाय, ज्यामुळे त्या महिलेची प्रसूती दरम्यान चुकीची नस कापली जाऊन महिलेचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन देखील संबंधित डॉक्टर दाम्पत्याने या महिलेला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यास दिरंगाई केली, ज्यामुळे रक्तस्राव होऊन महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले। मात्र उपचारादरम्यान मंगळवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तसेच पाचोड आणि परिसरात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे। अनेक ठिकाणी आवश्यक परवानगी आणि सुविधा नसतानाही प्रसूती, गर्भपात, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांवर बेकायदेशीर उपचार केले जात असल्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहे। संबंधित शिफा हॉस्पिटल आणि अशा बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून कायदेशीर कारवाई करावी। तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी परिसरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करून योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून येत्या 8 दिवसात पैठणच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी करण्यात आलाय। तसेच विविध मागण्यांचे निवेदन पाचोड पोलीस ठाणे आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड, पैठण।